नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज 24 जून आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात कसं हवामान असणार आहे, कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे, कोणत्या भागात पावसाचा जोर असणार आहे, या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता, महाराष्ट्रभरावर अनेक ठिकाणी सध्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत आणि सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे. तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर आणि पूर्वी उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे. तसंच एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानच्या भागावर बनलेला आहे. कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून तर कर्नाटकाच्या मध्यात बनलेला आहे आणि एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर सध्या बनलेला आहे. मॉन्सूनची ट्रफ सध्या ॲक्सेस ऑफ मॉन्सून ट्रफ आपल्या नॉर्मल पोझिशनवर आहे आणि या सर्व हवामान प्रणालीच्या मधात राज्यामध्ये पुढच्या 24 तासात काही भागात जोरदार पाऊससुद्धा होण्याची शक्यता दिसत आहे. मित्रांनो, पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. यामध्ये विदर्भात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळच्या भागातही पुढच्या 24 तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, इकडे जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिकच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये दिसत आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागातही पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. जर आपण पुढच्या 24 तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला, तर पुढच्या 24 तासांमध्ये इकडे बुलढाणा, अकोला, तसंच इकडे धुळे, नंदुरबार, जर आपण अमरावती आणि इकडे अकोल्याचा भाग बघितला, तर या भागांमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस होऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये बनत आहे. तसंच इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या भागातही आज काही भागांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा होण्याची शक्यता या भागांमध्ये दिसत आहे. नाशिकच्या भागात यास काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण जर इकडे कोकण किनारपट्टीच्या भागाकडे वळलं, तर कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये पालघरपासून तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागांपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या भागांमध्ये खास करून मुसळधार पाऊस होणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये या भागात संततधार पाऊस सुरू असणार आहे. तसंच पुण्याचा अंतर्गत भाग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इकडे धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि इकडे जर आपण नगर आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बघितला, तर या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. इंटेन्सिटी वाईज पाऊस कमी असणार आहे, पण पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये दिसत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस कमी होणार आहे आणि मराठवाड्याच्या भागामध्ये मॉन्सूनचा खंड लवकरच आपल्याला पाहायला भेटू शकते. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.